महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना एक हात जोडून विनंती. साहेब, हे तुमच्या सिस्टमनी जे लावून दिले ना आम्हाला व्हीटीएस किटचे बटन दोन्ही गाडीला 2 तुंतुने, कवडी मात्र याचा फायदा नाही. बंद बटन असे लावून देतं आरटीओ, गाडी पासिंग करून देतं. याच्यात आमचा फायदा नाही, कस्टमरचा फायदा नाही. कारण की हे दाबल्याच्या नंतर गाडी ट्रॅक होत नाही, पोलिसांना पोलीस येत नाही, काही नाही होत. कारण की बंद असे बटन लावून देता. ह्या व्हीटीएस किटचा काय फायदा आहे सांगा ना साहेब. टी परमिट ड्रायव्हर लोकांचं रक्त प्यायचं काम चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. एक पण गाडी नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याचं व्हीटीएस किट खरंच चालू असेल, दाबल्याच्या नंतर खरंच पोलिस येतील किंवा ही गाडी ट्रॅक होईल त्यांच्यापर्यंत. नाही, अजिबात नाही होत. कारण की बंद असं आरटीओ लावून देतं, आमची गाडी पासिंग करून देतं. आणि ज्यावेळेस आम्ही गाडी पासिंगला जातो त्यावेळेस त्यांना म्हणतो याच्यावर रिचार्ज करून द्या, काय असेल तुमचं 4-5 हजार. तर नाही म्हणता. ते काय म्हणता, ही कंपनी बंद झालेली आहे, आता तुम्हाला नवीन व्हीटीएस किट टाकावं लागेल. म्हणजे 12 ते 14 हजार रुपये परत खर्च. दर 2 वर्षाला आम्हाला 12 ते 14 हजार रुपये खर्च करावा लागतो, ज्याचा कवडी मात्र फायदा नाही कोणालाच. तर मला हात जोडून विनंती आहे आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांना की तुम्ही हे व्हीटीएस किट बंद करून टाका. हो, रक्त प्यायचं काम चालू आहे ड्रायव्हर लोकांचं, रक्त. ज्याचा काहीच फायदा नाही, ते लटकून दिले आमच्या गाड्यांना तुम्ही. रोड टॅक्स भरतो आम्ही, पासिंग करतो आम्ही गाड्या, त्याचा खर्च देतो, पिवळे पट्टे लावा, त्याच्यानंतर टोल टॅक्स, रोड टॅक्स भरतो, सर्व काही गोष्टी क्लिअर ठेवतो. तरी पण तुम्ही आमच्या गळ्यामध्ये फाशीचा फंदा म्हणून व्हीटीएस किट लटकून दिलं. याचा काय फायदा? दर 2 वर्षाला आमचं नुकसान आहे 12 ते 14 हजार रुपये. परिवहन मंत्र्यांना एक माझी हात जोडून विनंती प्रताप सरनाईक साहेबांना की साहेब, हे व्हीटीएस किट बंद करा. कुठल्या ड्रायव्हरला हे नकोय, कारण की याचा फायदाच नाही. तर चालू तरी करून द्या आम्हाला.